जय महाराष्ट्र मंडळी. पारनेरमध्ये शेतकऱ्यांचा यलगार. बैलगाड्या, ट्रॅक्टर, शेळ्या आणि मुसळधार पावसात हजारो शेतकऱ्यांचा यलगार. पारनेर तहसील कार्यालयावर झालेल्या आंदोलनाने राज्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. खासदार निलेश लंके यांनी थेट सरकारलाच इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा जनावरांसह मंत्रालयावर मोर्चा काढू. पण अचानक एवढं मोठं आंदोलन का उभं राहिलं? शेतकऱ्यांचा नेमका संताप कशावर आहे? सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना का मान्य नाही आणि या आंदोलनाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पारनेरच्या शेतकरी आंदोलनामागची संपूर्ण इनसाईड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं होतं. मुद्दा नंबर 1. पारनेरमध्ये अचानक एवढं मोठं आंदोलन कसं उभं राहिले आणि का उभं राहिलं? गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. वाढतं कर्ज, शेतीमालाला मिळणारे कमी भाव, हवामानातील अनिश्चितता, विमा कंपन्याबाबतच्या तक्रारी आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर पारनेर तहसील कार्यालयावर विविध शेतकरी संघटनांनी मोठा मोर्चा काढला. या मोर्चाचं नेतृत्व खासदार निलेश लंके यांनी केलं. शेतकऱ्यांच्या मते सरकारकडून वारंवार आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुद्दा क्रमांक 2. बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि शेळ्यासह आंदोलनाचं महत्त्व काय? या आंदोलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आंदोलकांनी केवळ घोषणाबाजी केली नाही, तर बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि शेळ्यासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यामागे एक प्रतिकात्मक संदेश होता. सरकारला शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे, कारण शेती आणि पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे 2 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. यावरून शेतकऱ्यांमधील नाराजी किती तीव्र आहे याचा अंदाज येतो. मुद्दा क्रमांक 3. निलेश लंकेंनी सरकारला नेमका कोणता इशारा दिला? आंदोलनादरम्यान खासदार निलेश लंके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अन्यथा राज्यभरातील शेतकरी जनावरांसह थेट मंत्रालयावर मोर्चा काढतील. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा निघाल्यास तो राज्य सरकारसाठी मोठं आव्हान ठरू शकतो. मुद्दा क्रमांक 4. शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय आहे? या आंदोलनाची मुख्य मागणी म्हणजे संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी आणि शर्ती आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे निवडक शेतकऱ्यांऐवजी सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 5 पाहू. 7/12 कोरा करण्याची मागणी म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भाषेत 7/12 कोरा करणे म्हणजे जमिनीवरील कर्जाचा बोजा पूर्णपणे हटवणे. अनेक शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर बँकांचे कर्ज, पीक कर्ज किंवा इतर आर्थिक दायित्वांची नोंद असते. त्यामुळे नवीन कर्ज घेणं, आर्थिक व्यवहार करणं किंवा गुंतवणूक करणं कठीण होतं. शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे की जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होणार नाही. मुद्दा क्रमांक 6. सरकारच्या कर्जमाफीवर आक्षेप का घेतला जातोय? आंदोलकांचा आरोप आहे की सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या आदेशामध्ये अनेक जाचक घालण्यात आलेले आहेत. या अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. काही शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचं कारण दिलं जाते, तर काहींना तांत्रिक कारणामुळे लाभ मिळत नाही. त्यामुळे सरकारने या अटी रद्द करून अधिक व्यापक आणि सुलभ कर्जमाफी योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. मुद्दा क्रमांक 7. विमा आणि हमी भावाचाही मुद्दा का महत्त्वाचा आहे? या आंदोलनात केवळ कर्जमाफीच नव्हे तर इतरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडझिरे आणि पारनेर मंडळातील प्रलंबित पीक विमा तत्काळ वितरित करावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली. याशिवाय शेतीमालाला हमीभाव मिळावा, ही देखील महत्त्वाची मागणी आहे.
कारण अनेकदा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळतात. त्यामुळे कर्जमाफीसोबतच उत्पन्न वाढवण्याचे उपायही आवश्यक असल्याचं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. मुद्दा क्रमांक 8. या आंदोलनात कोण कोण सहभागी झालं होतं? या आंदोलनात केवळ एका संघटनेचा सहभाग नव्हता. भूमिपुत्र संघटना, शिवभा संघटना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे आणि विविध सामाजिक व शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना एकाच व्यासपीठावर असल्यामुळे या आंदोलनाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. यामुळे हा मुद्दा केवळ पारनेरपुरता मर्यादित न राहता राज्यव्यापी चर्चेचा विषय बनू शकतो. मुद्दा क्रमांक 9. सरकारसमोर आता कोणती आव्हानं आहेत? शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यामुळे सरकारवर दबाव वाढलेला आहे. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडीवरही या प्रश्नाचा परिणाम होऊ शकतो. मुद्दा क्रमांक 10. या आंदोलनाचा सर्वात मोठा संदेश काय? या संपूर्ण आंदोलनात एक गोष्ट स्पष्ट दिसते. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ कर्जमाफीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो शेतीच्या आर्थिक टिकावाचा, हमीभावाचा, विम्याचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न बनलेला आहे. सरकारने केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला नाही तर शेतकऱ्यांचा असंतोष आणखी वाढू शकतो. म्हणूनच पारनेरमधील हे आंदोलन केवळ एका तालुक्याचं आंदोलन नसून राज्यातील शेतकरी वर्गाच्या वाढत्या नाराजीचं प्रतीक मानलं जात आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, शेतकरी आता कर्जमाफीसह 7/12 कोरा करण्याच्या मागणीवर अधिक आक्रमक झालेला आहे. गोष्ट दुसरी, निलेश लंके यांनी मंत्रालयावर मोर्चाचा इशारा देत सरकारवरील दबाव वाढवला आहे. आणि गोष्ट तिसरी, शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास हे आंदोलन राज्यव्यापी स्वरूप धारण करू शकतं. आता मंडळी, तुम्ही सांगा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याची मागणी योग्य आहे का? आणि सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.